A child has a die whose 6 faces show the letters as given below. The die is thrown once. What is the probability of getting A and D? A डबल झालाय तर कन्फ्यूज होऊ नका. विचार करून आन्सर काढा. हा क्वेश्चन जो आहे, अरे काय नाव तुझं? पहा, इथे हा क्वेश्चन तुम्हाला ऍज अ डिस्ट्रॅक्टर दिलेला आहे. इथे कन्फ्यूज होतात मुलं. ए 2 घ्यायचे का 1? ऍक्च्युली जर तुम्ही सेट थेरीला फॉलो केलं तर सेटचा एक रूल असतो. वाईल रायटिंग द एलिमेंट्स इन अ सेट, द रिपिटेशन इज नॉट अलाउड. ठीक आहे, सेटमध्ये एलिमेंट्स रिपीटेड लिहित नाहीत. पण इथे आपल्याला क्लिअरली सांगितले की 6 फेसेस आहेत. तुम्ही जर याला आयडेंटिकल मानलं तर एक फेस कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे इथे फेसेस 6 आहेत, तर ए ला तुम्हाला काउंट करावं लागेल. तर हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. तर इथे तुम्हाला विचारलेला आहे टोटल फेसेस 6 आहे. त्याच्यावरून तुमचा जो एन ऑफ एस आहे तो 6 असेल. आता विचारलेला आहे पहिल्या ह्याच्यात, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ए? पहिली इव्हेंट आहे ए मिळवण्याची. ए 2 आहेत 6 पैकी, तर प्रोबॅबिलिटी 1/3 येईल. तर इथे बिलकुल 1/6 लिहू नका आयडेंटिकल म्हणून. तेवढ्यासाठी हा क्वेश्चन डिस्ट्रॅक्टर आहे, बाकी काहीच नाही. आता म्हणतो डी, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट 2 गेटिंग डी. डी एकच आहे आउट ऑफ 6. संपलं. याच्यात फक्त डिस्ट्रॅक्शन आहे एच, बाकी या क्वेश्चन मध्ये काही दम नाही. चला आता समोर पहा. तर आपल्याला इथं काय म्हणलंय बघा, सपोज यू ड्रॉप अ डाय. एक डाय आपण टाकली ऍट रॅन्डम, अवघड टाकून दिली याच्यामध्ये, इन रेक्टँग्युलर रिजन. याच्या पूर्ण या रिजन मध्ये आपण ती डाय टाकलेली आहे. आता येतं कुठेही पडू शकते. त्याचा अर्थ त्याचा सॅम्पल स्पेस काय? तो रेक्टँगल. आता त्याच्यामध्ये पडली आहे, तो रिजन काय रिप्रेझेंट करतो? एरिया ऑफ रेक्टँगल. तर तुमचा सॅम्पल स्पेस काय असेल? एरिया ऑफ रेक्टँगल. मग आता आपल्याला सॅम्पल स्पेस आधी कॅल्क्युलेट करायचा प्रोबॅबिलिटीसाठी. क्लासिकल डेफिनेशन आहे फेवरेबल बाय टोटल. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण इथं असं करू, एरिया ऑफ रेक्टँग्युलर रिजन तो काय असेल? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ 3 आणि ब्रीथ 2, तर एरिया 6 मीटर स्क्वेअर आहे. हा झाला टोटल एरिया. आता सॅम्पल स्पेस आला. हा, जर एखादी तो डाय जर या रेक्टँगलच्या बाहेरच पडला तर आपण प्रोबॅबिलिटी 0 मानणार, कारण ती इम्पॉसिबल इव्हेंट होईल. तुम्हाला इव्हेंटच्या टाईप मी सुरुवातीला शिकवल्यात. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल लँड इनसाइड द सर्कल विथ डायमीटर 1 मीटर? आता ती जी डाय आहे ती या रिजन मध्ये कुठेही पडू शकते. याचा अर्थ त्या रेक्टँगल मध्ये, सर्कल मध्ये पडू शकते. तर या सर्कल मध्ये जर ती पडली ज्याची डायमीटर आहे 1 मीटर, म्हणजे याची रेडियस हाफ मीटर आहे, तर इथे तुम्हाला काय करावं लागेल? रेडियस ऑफ सर्कल ती घ्यावं लागेल t/2. तर ती 1/2 होईल. मीटर आहे त्याचं युनिट. आता याच्यात कुठेही पडू शकते म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ सर्कल काढावं लागेल. तर एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर असतो. आता इथे पाय बद्दल काही कमेंट नाहीये, तर आर स्क्वेअर झाला. तर बघा मला π/4 सापडलं. π/4 येईल हा, कारण 1चा स्क्वेअर होईल, 2चा स्क्वेअर होईल. तर एरिया ऑफ सर्कल किती होईल? π/4 मीटर स्क्वेअर झालं. तर आपल्याला काढायची प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट कशामध्ये पडलं पाहिजे? सर्कलमध्ये. म्हणजे सर्कलचा एरिया बाय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे पूर्ण रेक्टँगलचा एरिया. बस याला खालच्या मजल्यावर घेऊन या. तर प्रोबॅबिलिटी येते π/24. दिस इज द प्रोबॅबिलिटी. आता हा क्वेश्चन स्टार करून खराब करण्यासारखा नाहीये, चांगला क्वेश्चन आहे. चुकून परीक्षेत विचारला तरी आपले मार्क सिक्युअर होतील. समजलं? बघा, एका लॉट मध्ये 144 बॉल पेन्स आहेत. तर घ्या टोटल पेन्स 144. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. तो नाही चेंज होणार हा. बाकी गुड बॅड हे नंतरची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह पेन्स किती असतील? 20 दिलेले आहेत. तर गुड पेन्स किती होतील? 144 मायनस 20. तर हे 124 चांगल्या पेन असतील. आता कंडिशन काय आहे?
रॅन्डमली एक पेन आपण त्याच्यातून काढला. रॅन्डमली आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. आणि कंडिशन अशी आहे की निघालेली पेन या 20 पैकी असेल म्हणजे डिफेक्टिव्ह असेल, तर नुरी त्याला परचेस नाही करणार. आणि जर ती चांगली पेन असेल तर परचेस करणार. ओके. तर आपल्याला विचारलंय प्रोबॅबिलिटी दॅट शी विल बाय इट. आता तिला जर पेन विकत घ्यायचा आहे, तर तो गुड असला पाहिजे. आता गुड असण्याची संख्या आहे 124 आउट ऑफ 144. 31 बाय 36. ही झाली तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ बाईंग द पेन. ठीक आहे. आता आपल्याला म्हटलेलं आहे नॉट बाईंग द पेन. तर ही जी तुमची प्रोबॅबिलिटी आहे, एक काम करायला इवनच्या ऐवजी ईच म्हणा. त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. तर 1 मायनस बाईंग करा. तर हा अप्रोच नेहमी हेल्प करेल. इट बिकम्स 5/36. डिफेक्टिव्ह असेल तर घेणार नाही. आणि जर इच्छाच झाली तर तुम्ही एक काम करू शकता. याला तुम्ही 20/144 करून 4 ने डिवाइड करा. अगेन यू विल गेट द सेम आन्सर. हे ऑर मध्ये आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, ए बेटा तुम्ही एक तर तुम्हाला खूप येते, मला काही येते तुमचा विश्वास नाही. आपण बोलू नका बेटा, तुमच्यापेक्षा काही गोष्टी मला जास्त येतात. मी जे माणसं शिकवतो, तर येतच. एक गोष्ट लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंटरी अप्रोच हा लेवलचे क्वेश्चन सोडवण्यासाठी हेल्प करतो. जास्त फॅमिलियर करून घ्या स्वतःसोबत. पुढे आपण जेव्हा मोठे क्वेश्चन्स करू 12th स्टँडर्ड मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे, अशा वेळेस तुम्हाला या अप्रोचचं महत्व कळेल. आता नाही कळत. आता वाटतं चला मी डायरेक्ट प्रोबॅबिलिटी काढत आहे. पण याचं तुम्हाला नंतर महत्व कळेल. मग म्हणताल हा सर बरोबर सांगत होते. एक्सपिरियन्स बोलतो मी नाही. हे लक्षात ठेवा. आगे बढो. आता इथून काही चांगले क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. बघा, आता हा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. बाबाजी का तिलक आठवते? हा, इथं काम पडल बघा. पण तुम्हाला तो डायरेक्ट नाही वापरायचा आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये डिटेलमध्ये लिहायचंय त्याला. आता फक्त इथं वेळ वाचायसाठी सांगतो. बघा, हा टेबल आपल्याला रेफर करायचा आहे आणि तो टेबल कंप्लीट करायचा आहे. इथे काय म्हणतोय, इव्हेंट आहे सम ऑन 2 डाईस. आपण 2 डाईस जर टाकल्या, 2 डाईस आहेत, ठीक आहे. तर 2 डाईस मध्ये काय काय होऊ शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक डाय टाकली तर 1 to 6 येते. 2 डाईस टाकल्या तर 36 येतो. बघा इथे सगळ्याचा सॅम्पल स्पेस दिलेला आहे. तर तुम्हाला हा टेबल आधी कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला मी एक शॉर्टकट शिकवली होती. 3 असेल तर 1 मायनस करतात. 2/36, 3/36. आणि या सगळ्याला सिम्पलर फॉर्म मध्ये नका लिहित जाऊ. त्याचं रिझन माहिती आहे ना? बेस सेम राहतो. आणि मग तुम्हाला पुढे काय ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर हेल्प होते. कोण होता बरं एकदाच येणारा? 7 बाय, बघा 7 आपण कुठं काढला होता आठवते ना? आपण एक ही फिगर काढली होती आणि इथे आपण 7 ठेवला होता. हे 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 आणि या पेरिंग केल्या होत्या, आठवा. तर याच्यात आपण नेहमी काय करत होतो, हा सम 1 येत नाही, मिनिमम 2 येते. 1 आपण घेत नाही. तर 2 साठी आपण नेहमी 1 मायनस करत होतो, आठवा. हे 1 1 2 सम येणारा एकच नंबर होता 1,1. तर ही त्याची टेक्निक लक्षात ठेवा. तुमचा वेळ वाचेल. आता इथं वाचेल. परीक्षेत तुम्हाला ही पूर्ण लिस्ट लिहायची आहे. ठीक आहे. काही अडचण नाही. तेवढं तुम्ही लिहू शकता, कारण तिथं आपल्याला तेच काम करायचं. तिथं काही दुसरं काम नाहीये. तर सांगा 3/36 हे किती येईल? 2/36. याला 1/18 करू नका. ऍड करायला हेल्प होते. याला लिहा 3, हा 4, हा 5. किती छान. तो म्हणता सर इथं 5 इथं पण 5. 7 च्या नंतर आहे ना तो. हा, इथं काय तर आहे. हा, आता इथं सांगा 4 येते नक्की. बघा रे बाबा कसं, कशावरून आठवा. मी एक तुम्हाला 13 समितीची एक ट्रिक सांगितली होती. पेरिंग काय होतं, 2 सोबत कोण होता 12 आणि ह्याची प्रोबॅबिलिटी किती यायची 1.
मी तुम्हाला म्हणलं हे दोन नेहमी 13 सम देतील, तर त्यांची प्रॉबॅबिलिटी 13 सेम येणाऱ्याची सेम असते. आता 9 कोणासोबत येतो? 4. 9 ची सम सांगा काय काय येत होती? 9 वाल्या पेअर्स कोण कोण आहेत? 3 6. पहिल्या ह्याच्यात 3 6 येते. 3 6 4 5 5 4 आणि 6 3. ओके, चला मग इथे किती आलं? आता किती येईल? 3. छान. आता किती येईल? 2 आणि हा 1 आहे. आता जर या सगळ्याला ऍड केलं तर 36/36 येते. का बरं? सम ऑफ दी ऑल प्रोबॅबिलिटीज इज ऑलवेज 1. कॉन्सेप्ट काय सांगतो? अ स्टुडंट आर्ग्यूज दॅट देअर आर 11 पॉसिबल आउटकम्स. असे पॉसिबल आउटकम 11 म्हणतो अँड 12 एवढे आहेत. Therefore, each of them has probability 1/11. Do you agree with this? प्रत्येकाची प्रॉबेबिलिटी 1/11 आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर तुम्ही याच्याशी ऍग्री करता का? नाही करत आपण, कारण प्रत्येकाची प्रॉबेबिलिटी 1 यायला ही इक्वली लाईकली इव्हेंट नाहीये. कळलं? तर जस्टिफाय युअर आन्सर, त्यासाठी तुम्हाला पूर्ण लिस्ट लिहायची आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? लिहावं लागेल असं, सम किती पाहिजे? 2. 2 साठी काय काय लिहिणार? 1,1. ठीक आहे, अशी एकच पेअर आहे 1/36. याचं म्हणणं हे सगळे सम येतात, एकूण 11 नंबर आहेत, तर प्रत्येकाला त्याने सॅम्पल स्पेस 11 घेऊन हे आन्सर दिलं. म्हणजे एवढा विचार करू शकतो तोही चुकीचा, आहे की नाही? म्हणजे याला किती मोठा अवॉर्ड द्यायला पाहिजे. आता सम किती पाहिजे? 3. 3 साठी तुम्ही काय लिहाल? 1 2 2 1. हे किती येते? 2/. असं तुम्हाला पूर्ण ही सम लिहून पाहावं लागेल आणि मग सांगावं लागेल. म्हणजे हे चूक बोलायला जस्टिफाय आपल्याला करायचे. हे विचित्रच काम आहे. हा, लक्ष द्या काय म्हणतो क्वेश्चन पहा. अ गेम कन्सिस्ट ऑफ टॉसिंग अ 1 रुपी कॉइन 3 टाइम्स. 3 टाइमची शॉर्टकट सांगितली होती. अँड नोटिंग इट्स आउटकम इच टाइम. प्रत्येक वेळी काय येतं पाहिलं आपण. ठीक आहे, तर पाहूया. अ कॉइन इज टॉस्ड थ्राइस. तर आपला सॅम्पल स्पेस काय येईल? HHH, HHT, HTH, HTT, THT. फक्त रिपीट होऊ द्यायचं नाही. TTH, THH, TTT. 8 पेक्षा जास्त येणार नाहीत. ठीक आहे. आता इथं झाला N of S 8. आता काय म्हणतो? हनीफ विन्स इफ ऑल द टॉसेस गिव्ह द सेम रिझल्ट 3 हेड्स और 3 टेल्स. जर त्याने टॉस केले आणि 3 हेड आले किंवा 3 टेल आले तर तो जिंकतो. ओके, तर इव्हेंट काय आहे? दोन्ही मध्ये सगळे रिझल्ट सेम येणे. तर इथे N of E किती झाला? 2. तर याची प्रॉबॅबिलिटी किती असेल? 2/8 म्हणजे 1/4. याचा अर्थ ही प्रॉबॅबिलिटी आहे विनिंग. कळलं का? जर तिन्ही हेड किंवा तिन्ही टेल आले तर तो गेम जिंकतो, अदरवाईज ही लुजेस. आता इथे तुम्ही कितीदा येत नाही हे मोजत बसू नका. तर मी तुम्हाला सांगितलं ना, प्रॉबॅबिलिटी ऑफ ई डॅश, त्याच्यासाठी तुम्ही 1 मायनस 1/4 करा, तर किती येईल? 3/4. तुम्ही चेक करा, ऑटोमॅटिक तेच आन्सर येणार आहे. तर इथे काय होणार? लुजेस द गेम. दैट्स इट. चलो लास्ट को एक बार देख लो, खत्म करो इसको. बघा, अ डाइस थ्रोन ट्वाइस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? आता ऐका मी काय म्हणतोय. आता इथे तुम्हाला काय म्हणलेलं आहे? 5 विल नॉट कम अप आयदर टाइम. म्हणजे त्याच्यामध्ये 5 आलाच नाही पाहिजे. त्याच्यासाठी एक आयडिया काय करायची? 5 आला पाहिजेची प्रॉबॅबिलिटी काढायची आणि 1 मधून मायनस करायची. नेहमी
मोठी लिस्ट लिहिण्यापेक्षा छोटं काम करायचं. तर ह्याला पण कॉम्प्लिमेंटरी अप्रोच लावा. लेट अस कंप्लीट धिस. तर आता आपण घेऊ 5 बघा इव्हेंट घ्या. काय इव्हेंट आहे? 5 विल कम अप आयदर टाइम. ठीक आहे. एकदा तरी 5 आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण कोणते घेणार? आता तुम्ही काय बोललो हे नीट ऐकलं नाहीस. मी काय सांगितलं? कॉम्प्लिमेंटरी अप्रोच लावा. येणार नाही हे जेव्हा काढा म्हणतात, तेव्हा मुद्दाम कितीदा येईल ते काढायचं आणि 1 मधून मायनस करायचं. कळलं ना? आता मी कधी-कधी चुकू शकतो, पण मी सध्या पूर्ण होशमध्ये आहे. तर लक्षात घ्या. तर आपण ह्याला सोपं करूया. तर काय-काय येईल बेटा या यादीत? तर पहिल्या रांगेत कोण येईल? 1 5. 5 आलाच पाहिजे ना. 2 5 आहे. 3 5, हाय 5, वाय 5 सगळे आहेत ना. पुन्हा कोण आहे बघ? 4 5. आता 5 1. इथून आता यादीप्रमाणे चला. आता 5 च्या यादीत तर सगळेच येतील इथे. 5 6 पण असते हां. आता 6 5 लास्ट. असे 11 पेअर्स आहेत. The probability of getting 5 is 11/36. आता तुम्हाला म्हणते 5 will not come up. आलाच नाही पाहिजे. तर 1 minus 1 11/36. 36 मधून 11 काढा. ठीक आहे. आता आनंदात वर 5 ने खाली 6 ने डिव्हाइड करू नका. ठीक आहे. तर आहे तसंच राहू द्या. आता याचा सेकंड पार्ट काय सांगतो? आता मध्ये-मध्ये बोलू नका. 5 विल कम अप ॲट लीस्ट वन्स. एकदा तरी 5 आलाच पाहिजे. आता केलेलाच क्वेश्चन आहे. एकदा आला पाहिजे. ॲट लीस्ट वनचा अर्थ काय? दोनदा आला तरी चालतो. कमीत कमी एक वेळा आलाच पाहिजे. 5 आलाच नाही असं नाही जमणार. तर बघा 5 विल सेम यादी आहे कम अप ॲट लीस्ट वन्स. एकदा तरी आलाच पाहिजे. तर इथे पण आपली एन ऑफ ई किती असेल? 11च असेल. ती यादी लिहायची आहे पूर्ण तुम्ही. त्याची प्रोबॅबिलिटी येणार 11/36. अशा प्रकारे तुम्ही हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. मी नाही. मी काहीच केलं नाही. तुम्हीच केलाय.